सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत। कारण की आज केंद्र शासन म्हणते की शेतकऱ्यांना हमी भाव दिला जातोय, हमी भावाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत, टीव्हीवर मोठमोठ्या बातम्या दिल्या जात आहेत, पेपरमध्ये सांगितलं जात आहे की हमी भाव शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावानुसार जर कमी भावाने मारवाडी असेल किंवा शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करत नसतील तर त्यांच्यावर 50,000 रुपये दंड करण्यात येईल असं एका बाजूला सांगितलं जात आहे। परंतु नवापूर या ठिकाणी आजची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांनी काबड कष्ट करून मक्का पीक पिकवलेलं आहे, ते मक्का पीक सरकारी हमी भावानुसार 18 रुपये घ्यायला पाहिजे होता, परंतु इथले जो व्यापारी वर्ग आहे तो व्यापारी वर्ग 8 रुपये प्रमाणे खरेदी करत आहे। म्हणजे मुळात बियाणे, औषधे आणि जो 3-4 महिने जो राबलेला आहे शेतकरी त्याची किंमत सुद्धा या मक्याच्या पिकातून निघत नाही। कपाशीचं पण तसंच आहे, सोयाबीन आहे, ज्वारी तर घ्यायलाच तयार नाही। या अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे, ती ज्वारी सुद्धा खरेदी करण्यासाठी कोणताही व्यापारी धजावत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की मोदी सरकार म्हणतोय की शेतकऱ्याला आम्ही हमी भाव देतो।